नमस्कार, मी कलाश्री इयत्ता 9वीची विद्यार्थिनी मराठी विद्यानिकेतन बेळगाव शाळेच्या बातमीपत्रात मी आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते। दिनांक 29 व 30 जानेवारी 2026 रोजी विद्यार्थी, शिक्षक, पालक यांच्यासाठी प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर हमीद दाभोळकर सातारा आणि सायबर पत्रकार डॉक्टर मुक्ता चैतन्य पुणे यांच्या व्याख्यानांचे व चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले होते। 2 दिवसात आणि 3 सत्रांमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला सर्वांचा उत्स्फूर्त असा सहभाग होता। पहिल्या दिवशी डॉक्टर हमीद दाभोळकर यांनी विवेकी पालकत्व या विषयावर मार्गदर्शन केले। पालकांनी विद्यार्थ्यांशी कशा प्रकारे सुसंवाद साधावा, बदलती जीवनशैली, माध्यमांचा विद्यार्थ्यांवर होणारा परिणाम, मुलांची मानसिकता तसेच मन व मेंदूचा विकास या विविध विषयांवर त्यांनी सखोल मांडणी केली। प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून पालकांनी व विद्यार्थ्यांनी आपल्या समस्या मांडल्या। यावेळी डॉक्टर हमीद दाभोळकर यांची प्रकट मुलाखत नीला आपटे मॅडम व इंद्रजित मोरे सर यांनी घेतली। दुसऱ्या दिवशी डॉक्टर मुक्ता चैतन्य यांनी आधुनिक जगातील डिजिटल आव्हाने या विषयावर मार्गदर्शन केले। मोबाईलचा वाढता वापर किती धोकादायक ठरू शकतो, सायबर फसवणूक कशी होते, मोबाईलचा मर्यादित वापर कसा करावा, योग्य स्क्रीन टाइम किती असावा, तसेच सायबर गुन्हेगारांची ओळख यासह विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांनी उपस्थितांना जागरूक केले। दिनांक 10 फेब्रुवारी 2026 रोजी चित्रकला, हस्तकला, संगणक प्रकल्प प्रदर्शन भरविण्यात आले। या प्रदर्शनाचे उद्घाटन पॅलेस ऑफ हॅपीनेस बेळगावचे संस्थापक आणि आर्टिस्ट शौरिका गरगट्टी यांनी केले। प्रदर्शनात मुलांनी तयार केलेल्या हस्तकलेच्या वस्तू, विविधांगी चित्रे, संगणकावरील प्रकल्प यांची मांडणी पाहून पाहुण्यांनी मुलांचे आणि मार्गदर्शकांचे कौतुक केले। मुलांनी एखादा तरी छंद जोपासण्याचे आवाहन त्यांनी आपल्या मनोगताद्वारे व्यक्त केले। दिनांक 7 मार्च 2026 रोजी 10वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी सदिच्छा समारंभ कार्यक्रम झाला। यासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून हैदराबाद युनिव्हर्सिटी येथून MA इतिहास झालेले आणि सेटनेट झालेले सध्या ज्योती महाविद्यालयात प्रोफेसर असलेले शाळेचे माजी विद्यार्थी प्रसाद वाडेकर उपस्थित होते। प्रसाद वाडेकर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना करिअरच्या दृष्टिकोनाने असलेल्या विविध क्षेत्राची माहिती दिली। या सर्व कार्यक्रमांचे नियोजन 5वीच्या मुलांनी उत्तमरित्या केले। अक्षरस्पर्श ग्रंथालय पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या अभिवाचन स्पर्धेत इयत्ता 5वीची विद्यार्थिनी आदिती दिनकर परमोजी हिचा 335 मुलांपैकी पहिल्या 5 मध्ये निवड झाली। अभिवाचनाचा व्हिडिओ करून संयोजकांना पाठवायचे होते। आदितीने सुरेख व्हिडिओच्या माध्यमातून या अनोख्या स्पर्धेत यश संपादन केले। 11 मार्च 2026 रोजी बालवाडीतील शिशु वर्गांच्या मुलांसाठी निवास शाळेचे आयोजन करण्यात आले होते। आई बाबांना सोडून 1 दिवस रात्रशाळेचा अनुभव या मुलांनी आपल्या सर्व वर्गताई आणि मामा मावशी यांच्या सहकार्याने मौज मस्ती, खेळ, उड्या, भोजन करून मजेत घेतला। सायन्स आणि टेक्नॉलॉजी विभाग भारत सरकार यांच्या वतीने मुलांना विज्ञानाची आणि विविध प्रकल्पाची संशोधन वृत्ती वाढावी यासाठी प्रतिवर्ष इन्स्पायर अवॉर्ड दिला जातो। यावर्षी शाळेचे इयत्ता 7वीचे विद्यार्थी संकल्प सतीश हळदणकर, सृजन अनिल पाटील यांची या अवॉर्डसाठी निवड झाली। विज्ञान विभागाच्या वतीने त्यांचे विशेष कौतुक करण्यात आले। या ठळक बातम्यांसोबतच शाळेत प्रजासत्ताक दिन, छत्रपती शिवाजी महाराज जयंती, मराठी भाषा दिन, राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहाने साजरा करण्यात आला। या बातमीपत्रात येथेच थांबूया। धन्यवाद।